आता राहिला प्रश्न मनोज जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनाचा. मी आधीपासून सांगतोय की मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातली हवा दोन राज्य सरकारच्या निर्णयांनी घेतलेली आहे, काढलेली आहे. एक म्हणजे मराठा समाजाला ज्यांना आरक्षण हवं आहे त्यांना एससीबीसीचं 10% आरक्षण दिलेलं आहे. नोकरीत 10%, राज्यांतर्गत शिक्षण संस्थांमध्ये 10% शिक्षण आणि राज्यांतर्गत नोकर भरतीमध्ये 10% नोकरीचं आरक्षण, असं 10% शिक्षण नोकरीत दिलेलं आहे. ते जे 10% आरक्षण दिलेलं आहे ते आता हायकोर्टामध्ये खटल्यारूपी आहे, पण त्याला अजून हायकोर्टाची स्थगिती नाही. तिथे स्थगिती कधी येऊ शकते की हे जे एससीबीसीचं 10% आरक्षण आहे यामुळं जी 50% मर्यादा आहे ती ओलांडली जाते आणि म्हणून ते अवैध आहे. जसं ते सुप्रीम कोर्टानं मागचं जे 12-13% आरक्षण एससीबीसीचं मराठा समाजाचं मुंबई हायकोर्टानं व्हॅलिड ठरवून दिलं होतं ते सुप्रीम कोर्टानं फेटाळलं दोन ग्राउंडवर. एक, भगवंतराव गायकवाड आयोगाचा अहवाल हा पुरेसा नाही, त्याच्यामुळं मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध होत नाही, खास करून सामाजिक दृष्ट्या मागासलेपण आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, आरक्षण हा काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही. मग तो सामाजिक दृष्ट्या मागासलेले आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला मराठा समाज असेल तर आरक्षण मिळेल. आणि त्यासाठी जो अहवाल आधार म्हणून धरला होता भगवंतराव गायकवाड आयोग म्हणजेच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल, तो पुरेसा नाही. मग तत्कालीन शिंदे सरकारनं महायुतीच्या काय केलं, पुन्हा नवा सुनील शुक्रे आयोग नेमला. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आले. त्यांनी नव्यानं एम्पिरिकल डेटा घेऊन नवा अहवाल दिला. सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवल्या त्या त्रुटी दूर केल्याचा दावा केला. तो अहवाल राज्य सरकारला दिला. राज्य सरकारने एक विशेष अधिवेशन आपल्याला आठवत असेल 2024 मध्येच बोलावलं होतं फेब्रुवारीमध्ये आणि तिथे निर्णय घेतला. काय निर्णय घेतला की मराठा समाजाला एससीबीसी आरक्षण आम्ही ज्या ज्या त्रुटी दाखवल्या होत्या त्यानुसार तामिळनाडूचा निर्णय, बिहारचा निर्णय आणि नव्यानं डेटा गोळा करून आम्ही 10% आरक्षण एससीबीसीचं मराठा समाजाला देत आहोत. आणि तसं नोटिफिकेशन काढलं, गॅझेट काढलं, GR काढला. पण त्याला गुणरत्न सदावर्ते, त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आणि इतर काही याचिकाकर्त्यांनी अपोज केलं, आव्हान दिलं आणि हायकोर्टामध्ये खटला सुरू आहे. आता तिथेही चर्चा अशी आहे की हे जे एससीबीसी 10% आरक्षण आहे ज्यातून मनोज जरांगे पाटलांची मागणी होती की हे आरक्षण आम्ही मागितलंच नव्हतं. आमचं म्हणणं होतं की तुम्हाला शिंदे समितीच्या अहवालानुसार मराठा कुणबी आरक्षण एक करा आणि आम्हाला जे मराठे आहेत त्यांना सरसकट कुणबी आरक्षण द्या किंवा ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना आधी द्या. आता विषय असा आहे की जसं मी म्हणालो की 10% एससीबीसीचं आरक्षण दिल्यावरती ईडब्ल्यूएस 10% जे आरक्षण मिळालं होतं त्याचा लाभ आता एससीबीसीचं आरक्षण महाराष्ट्रात लागू झाल्यामुळे मराठा समाजाच्या मुलांना मिळत नाहीये. आयदर तुम्ही ईडब्ल्यूएस घ्या 10%, नाही तर महाराष्ट्रात तुम्ही एससीबीसी घ्या. पण एससीबीसी लागू केल्यावर ईडब्ल्यूएस केलं. ईडब्ल्यूएस 10% मराठा समाजाची पोरं 80% वाटा उचलत होती, त्यापेक्षा जास्त 85% लाभ हा एकट्या मराठा समाजाला मिळत होता. मग तोही गेला, एससीबीसी आलं. एससीबीसी मध्ये अनेक अडचणी आल्या आहेत, कारण रोटेशन वाईज ते फिरवताना खूप नाकीनऊ येत आहेत आयोगाच्या किंवा भरती मंडळाच्या. मग आता मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये काय आहेत, मराठा कुणबी एक आहेत म्हणून मग सरसकट मराठ्यांना कुणबी द्या, किंवा शिंदे समितीनं ज्या 58 लाख नोंदी शोधल्या आहेत त्यानुसार त्यांना सर्टिफिकेट्स द्या, त्यांचं व्हॅलिडेशन करा, म्हणजे जात पडताळणी समितीकडून त्यावर मोहर उमटवा, अशा मागण्या आहेत. जून पर्यंत मुदत वाढ आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला. जून मध्ये त्यांचा अहवाल हा सरकारकडे जाणार आहे. त्याच्या आधीच आकडा फुटलाय की 58 लाख नोंदी ह्या शोधलेल्या आहेत. आतापर्यंत 8 लाख काही हजार इतके सर्टिफिकेट्स, हे कुणबी सर्टिफिकेट्स वाटले गेलेले आहेत. आता बातमी काय आली आहे की शिंदे समितीनं जे 58 लाख नोंदी शोधल्या आहेत त्या आधारे जर का सर्टिफिकेट दिलं तर त्यामध्ये त्याचा लाभ
2 कोटीहून अधिक मराठा कुटुंबांना मिळू शकतो. आणि त्यामुळं मग तुमचे लक्ष्मण हाके किंवा इतर ओबीसी नेते त्याला अपोज करतात शिंदे समितीच्या अहवालाला. आता शिंदे समितीची मुदत जूनमध्ये संपते, मनोज जरांगे पाटलांना ते माहिती आहे. जूनमध्ये संपते म्हणून त्यांनी ऑगस्टचा इशारा दिलाय की ऑगस्टला मुंबईला येतोय. प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटलांचं ते वलय आता पूर्वीसारखं राहिलंय का? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मनोज जरांगे पाटलांची चलती होती, होय, अख्ख्या महाराष्ट्रानं बघितली. 26 जानेवारी 2024 ला वाशीमध्ये एकनाथ शिंदेंनी तो ड्राफ्ट दिला नोटिफिकेशनचा सगळ्या सोयऱ्यांच्या. कोणाच्या हातात दिला? मनोज जरांगे पाटलांच्या दिला. गुलाल कोणी उधळला? मनोज जरांगे पाटलांनी उधळला. पण तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये जातपर्यंत त्यांच्या लक्षात आलं हा ड्राफ्ट आहे, याच्यावर हरकती सूचना मागवलेल्या आहेत. होय, त्याच्यावरती जवळजवळ 6 लाखाहून जास्त सूचना आलेल्या आहेत, हरकती आलेल्या आहेत. त्यावरती निर्णय घेऊ असं आश्वासन तेव्हा देण्यात आलं होतं. आता त्याला केराची टोपली दाखवलेली आहे. हे काही होत नाही. मग सगळ्या सोयऱ्याचा निर्णय होत नाही. सगळ्या सोयऱ्याचा उपवधित निर्णय, पुन्हा तो वडिलोपार्जितचा आहे. मनोज जरांगे पाटलांची मागणी होती मातृसत्ताक पद्धतीनं व्हायचं. आईकडचे, मावशीकडचे, आजीकडचे, सुनेकडचे नाही. आपल्याकडं मुलांना जात बापाची लागते. अपवादात्मक स्थितीमध्ये जिथं बापाचा पत्ताच नाही आणि आई मुलाचा सांभाळ करते, तिथं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे अपवादात्मक स्थितीत आईची जात लागते. अदरवाईज 99.9 केसेसमध्ये बापाचीच जात मुलाला लागते. कारण ते पितृसत्ताक पद्धतीनं सगळे कायदे झालेले आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणतायत मातृसत्ताक पद्धतीनं द्या, सगळ्या सोयऱ्याची GR काढून अंमलबजावणी करा. आता इथं फक्त मराठा समाजाचा विषय राहत नाही. सगळ्या सोयरे पितृसत्ताक पद्धतीऐवजी मातृसत्ताक करतो म्हटलं तर ते SC ST पासून OBC पर्यंत सर्वांना लागू होतं आणि बाकीच्यांची तशी तयारी नाही. मनोज जरांगे पाटील मात्र मागणी लावून धरत आहेत आणि ही मागणी व्यावहारिक दृष्ट्याही आणि कायदेशीर दृष्ट्याही योग्य नाही किंवा ती फिजिबल नाही, व्यवहार्य नाही, असं कायदेविषयक न्यायविधी विभागाचं मत आहे, अभिप्राय आहे. आता मनोज जरांगे पाटलांकडं हा सगळा पाठपुरावा शासन दरबारातून कोणी करायला तयार नाही. कारण आता देवेंद्र फडणवीसांचं महायुतीचं सरकार आहे. जेव्हा मनोज जरांगे पाटलांची प्रत्येक मागणी मान्य होत असे किंवा तिचा पाठपुरावा होत असे, तेव्हा एकनाथ शिंदेच्या महायुतीचं सरकार, हा एक मूलभूत फरक आता निर्माण झालेला आहे. आणि त्यात आज जात न्याय जनगणनेचा हा निर्णय घेतो म्हटल्यावरती मनोज जरांगे पाटलांची मागणी ही कायदेशीररित्या मागे पडते. याचं प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकार जर का जात न्याय जनगणना करत असेल तर आता केंद्र सरकार राज्य सरकारांना जो अधिकार दिलेला आहे केंद्रानं, की एखादी जात अपवादात्मक स्थितीमध्ये आली तर तिला तुम्ही राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचं अधिष्ठान देऊन तिला तुम्ही तुमच्या राज्याअंतर्गत घटनेच्या 15(4), 16(4) अनुच्छेदानुसार आरक्षण देऊ शकता. जसं मराठा समाजाला SC-BC 10% आरक्षण दिलेलं आहे. आता ते दिलंय, तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं. त्याची पुढची पायरी काय? जसं मी म्हणालो की 2 निर्णय झाले ज्यामुळे मनोज जरांगे पाटील बॅकफुटवर गेले. क्रीमी लेअरची जी मर्यादा ती आम्ही वाढवतो आहोत. आता किती आहे? 8 लाखाची मर्यादा महाराष्ट्रामध्ये आहे. OBC असू दे किंवा SC-BC मराठा समाज 8 लाख ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे ज्याच्या कुटुंबाचं 8 लाखापर्यंत त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळतो. एखादी व्यक्ती OBC आहे पण त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 10 लाखाच्या वर, 8 लाखाच्या वर आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही. हे मी आवर्जून सांगतोय. अनेकांचा तो गैरसमज आहे की OBC असलं की तो कितीही श्रीमंत असेल तरी त्याला आरक्षण मिळतं. नाही, त्याचं वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर त्याला OBC आरक्षणाचा फायदा होत नाही. मग तसंच SC-BC मध्ये पण आहे. मराठा समाजाला जे 10% दिलेलं आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापर्यंत पाहिजे. मग लोक दाखवतात वेगळा पळवाटा आहे, तो भाग वेगळा. आता हे जे 2 निर्णय झाले, राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला. कदाचित आज उद्याकडं फडणवीस सरकार तो निर्णय अंमलात आणू शकेल. कोणता? क्रीमी लेअरची मर्यादा 8 लाखावरनं 13 किंवा 15 लाख करणे. आणि तो झाला तर मग मनोज जरांगे पाटलांना आंतरवाली सराटीतही बसण्याचा अधिकार राहत नाही. कारण SC-BC 10% जे आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये
अनेक जणांचा समावेश होईल. आता दुसरी गोष्ट अशी आहे, मनोज जरांगे पाटलांची मागणी अशी आहे की आम्हाला राजकीय आरक्षण का नको. ओबीसींना जिल्हा परिषदेमध्ये ते राजकीय आरक्षण आहे, जरी सामाजिक असेल तरी, कारण तसं रोटेशन फिरतं ओबीसीचं. आम्हालाही द्या. आम्ही कुठं रॉकेट लॉन्चर बनवतो किंवा मिसाईल बनवतो, शेतीच करतो मराठा समाज म्हणून. मग आम्ही शेती करतो, तेली समाजही शेती करतो, माळी शेती करतो, वंजारी शेती करतो, तर आम्ही शेतीच करतो. आम्ही कुठं काही बनवतो, आम्हाला द्या. सामाजिक दृष्ट्या मागासले पण ही प्रमुख अट असल्यामुळे ती आता सिद्ध होते असं जरी न्यायमूर्ती सुनील शुक्रे आयोगानं सांगितलंय, तरी खटला उभा राहिलाय मुंबई हायकोर्टामध्ये. त्याचा निकाल काय येतो काय नाही माहिती नाही. तो विरोधात जाण्याची जास्त शक्यता आहे अशी चर्चा होती, म्हणूनच खटला लांबवला जातोय अशीही चर्चा आहे. तो जर का उद्या खटला तिथे विरोधात गेलाही नाही, राज्य सरकारच्या बाजूने निर्णय आला जसा मागच्या वेळेस आला होता, पण पुन्हा मग सुप्रीम कोर्टात जाणे आहेच. मागच्याही वेळेस गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील हे सुप्रीम कोर्टात गेले होते. म्हणजे पुढे पुन्हा सुप्रीम कोर्टात हे प्रकरण जाणार आहे की जिथे सुप्रीम कोर्टामध्ये आता बिहार सरकारने राज्यातल्या आरक्षणाची टक्केवारी 65% वाढवली, ज्याला पाटणा हायकोर्टानं स्थगिती दिली. सुप्रीम कोर्ट अजून सुनावणी घेत नाहीये किंवा पाटणा हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देत नाहीये. तो निर्णय स्थगिती जी आहे त्यांची ती सुरूच आहे, म्हणजे तो निर्णय अंमलात येत नाहीये. म्हणून राहुल गांधी जो म्हणतोय की जात न्याय जनगणना करा, पण त्याच्या आधी आता 50% मर्यादा जी आरक्षणाची आहे इंदिरा साहनी निर्णयानुसार ती पहिले घालवा, आणि ती घालू संसदेनं कायदा करा की वाढीव टक्केवारी जी आरक्षणाची आहे तिला 9th शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाच्या 9व्या परिशिष्टामध्ये किंवा शेड्यूलमध्ये टाका आणि सुरक्षित करा ते आरक्षण. जसं तामिळनाडूचं 69% आरक्षण सुरक्षित झालेलं आहे, हे करा. म्हणजे आता बोट दिले तर राहुल गांधी हात पकडते, असा विषय तो झालेला आहे. पण राहुल गांधीच्या या निर्णयाचं स्वागत या आधीच झालेलं आहे आणि त्याची ताकद कळलेली आहे जात न्याय जनगणनेच्या मागणीची आणि 50% आरक्षणाची मर्यादा वाढवा याची. त्यानंतर आज हा निर्णय आलाय. फक्त टायमिंग अचंबित करणारा आहे. या निर्णयामुळे खरंच बिहारच्या निवडणुकांमध्ये किती डॅमेज कंट्रोल होईल, किती फायदा होईल, आणि इकडं भारत पाक टेन्शनचं काय, असे सगळे विषय आहेत. त्यात जरांगेचा विषय याने सांगितला म्हणून मी घेतलाय. माझ्या लेखी म्हणशील तर आता शिंदे समितीची मुदत ही जून मध्ये आहे. 58 लाख नोंदी त्यांनी हुडकून काढल्या. तसे सर्टिफिकेट दिल्यावर त्याला जात पडताळणी समितीमार्फत ते व्हॅलिडिफाय त्याचं व्हॅलिडेशन करावं लागतं. प्लस मनोज जरांगे पाटील यांची मागणी व्यवहार आहे नाही आहे हा विषय खूप महत्वाचा आहे.